नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कशापर्यंत त्याला मॅनेज केलं, एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये होतो, लॉसमध्ये होतो, एक्झॅक्टली लाईव्ह मार्केटमध्ये काय सायकॉलॉजी होती, A to Z आपण या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण इथे बघून घेणार आहे. जे रोज माझ्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये असतात, जे की आपले प्रीमियम मेंबर्स आहेत, त्यानंतर पूर्ण क्लॅरिटी असेलच. बट ज्यांचं आजचं लाईव्ह मिस झालं किंवा काही आज दिवसभर काय क्लॅरिटी होती हे माहीत नसेल, तर या शॉर्टमध्ये तुम्हाला मी पूर्ण क्लिअर करणार आहे. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक आहे. ऑर्डर बुकमध्ये 2 ट्रेड आहे आणि दोन्ही पण निफ्टीमध्ये आहे. ओके, फर्स्ट जो आहे तो पुट साईडने आहे, दुसरा जो आहे तो कॉल साईडने आहे. तर एक्झॅक्टली दोन्ही ट्रेडची काय सायकॉलॉजी होती आपण डायरेक्टली निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर जाऊ आणि तिथे समजून घेऊ की या दोन्ही ट्रेडला आपण कशा पद्धतीने मॅनेज केलेलं आहे ते. ओके, तर डायरेक्टली मी ते निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे मी निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतला आहे. आजची तारीख आहे 16. इथे बघू शकता की आजची जी निफ्टीची ओपनिंग होती स्लाइटली गॅपडाऊन होती, कारण की फ्रायडेची जी क्लोजिंग होती ती इथे होती आणि आज निफ्टीने जी ओपनिंग दिलेली होती ती होती या लेवलवर. ओके, पहिली कॅन्डल नेहमी इंडिशन असते, क्लॅरिटी नसते. बट इथे काय केलं यांनी, इथे ओपन केल्यानंतर प्राइस थोडी खाली गेली, मग वर पुश केल्यानंतर इथे यांनी काय केलं, क्लोजिंग दिली स्ट्रॉंग बुलिश साईडनी. इथे क्लॅरिटी आलेली होती की हा वरच्या साईडनी मोमेंटम दाखवू शकतो. बट आपल्याला काय नेहमी पाहिजे असते, आपल्याला एक तर स्ट्रक्चर पाहिजे असते किंवा मग एक डॉमिनेट कॅन्डलनी एक वरच्या साईडनी फ्लो पाहिजे असतो, ज्या डायरेक्शनमध्ये आधीच्या कॅन्डल बनलेला आहे त्या डायरेक्शनमध्ये. ओके, तर यांनी ही कॅन्डल क्लोज केल्यानंतर 2 कॅन्डल तर एवढं काही खास बनले नाही. या कॅन्डलमध्ये इथे तुम्ही बघू शकता की एक क्लॅरिटी आलेली होती की हा वरच्या साईडनी जाणार. बट इथे मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की आपण इथे एंट्री घेणार नाही. मी एक लेवल मार्क करून दिलेली होती, लाईव्हमध्ये जेवढे पण आहेत त्यांना माहिती असेल. मी तिथे सांगितलं होतं की इथे ह्या लेवलच्या वर जर क्रॉस केलं तरच आपण एंट्री घेणार, अदरवाईज हा ट्रॅप करणार. ओके, इथे काय झालं यांनी की जस्ट ही जी क्लोजिंग दिली हे त्याच्या खाली दिली, आपण इथे एंट्री घेतली नाही. आणि जो आपण ऑप्शन प्रीमियममध्ये कन्फर्म बघतो ते पण कन्फर्मेशन तिथे आलेलं नव्हतं. तर ह्या बेसिसने आपण या कॅन्डलवर एंट्री घेतलेली नव्हती. ओके, मग यांनी काय केलं की जशीच कॅन्डल क्लोज झाली आणि 2 कॅन्डल यांनी लगेचच खाली आल्या आणि या कॅन्डलचा लो जो आहे तो इथे ब्रेक केला. तर इथे आपण तुम्हाला माहिती आहे की आपण रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट केलेला होता लाईव्हमध्ये. मी स्वतः पण केला, जेवढे पण लाईव्हमध्ये होते सर्वांनी इथे रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट केला या लेवलवर. त्याचं रिझन काय, कारण काय की इथे ऑलरेडी जो ट्रेंड सुरू होता मागचा तो होता डाऊन साईडनी आणि यांनी काय केलं की आधी बायरनी वरच्या साईडनी पुश केल्यानंतर लगेचच रिव्हर्स आला. ह्याच्या खाली याचा जो एसएल ज्यांचा पण लावलेला असेल तो इथे यांनी उडवला आणि जे क्लोजिंग आहे ती खाली दिली असेल. ठीक आहे, आपण तर इथे एंट्री घेतली नव्हती, पण इथे आपण रिव्हर्सल ऍक्टिव्हेट केला ब्रेकआउट फेलियरवर. तर जसं या कॅन्डलनी या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिली तर आपण इथे WRCचं कन्फर्मेशन बघून, स्ट्रॉंग क्लोजिंग बघून या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो हाय आहे तो आपण स्टॉप लॉस लावला. त्यानंतर आपण सरळ टार्गेट काय ठरवलं होतं या लेवलपर्यंत डे लोचं. ह्याच्या मधात मी तुम्हाला एक टार्गेट सांगितलं होतं 220चं या लेवलपर्यंतचं. 220 ऑलमोस्ट यांनी टच करण्याचा प्रयत्न केला. 1:1 आपल्याला टार्गेट मिळालं पण, बट एवढं फास्ट होतं की 1:1 इथे बुक करता नाही आलं. जनरली मी तरी असं डायरेक्टली बुक करत नाही, स्ट्रक्चरनुसार त्याला प्रॉपरली ट्रेलिंगनुसारच बुक करतो. ओके, तर इथे क्लॅरिटी नव्हती म्हणून जसं त्यांनी हा लो लावला, लो लावल्यानंतर हा रिव्हर्स फिरला, तर इथे लावला जो आपला स्टॉप लॉस होता तो लगेच इथे आपला बुक झाला. त्यानंतर मी तुम्हाला क्लिअरिटी सांगितलं होतं की आता आपण रिव्हर्सल पुन्हा जाणार, कारण की ऑलरेडी आपला एकच ट्रेड झालेला आहे आणि रूल काय आहे आपला की पहिल्या ट्रेडमध्ये जर आपलं प्रॉफिट झालं तर आपण दुसरं ट्रेड घेत नाही. बट पहिल्या ट्रेडमध्ये जर आपला एसएल गेला आहे तर आपण दुसरं ट्रेड घेतो आणि एंड ऑफ द डे त्याला न्यूट्रल करून एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये त्याला क्लोज करण्याचा प्रयत्न करतो. ओके, जेवढे पण लाईव्हमध्ये होते मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण या कॅन्डलमध्ये ऍक्टिव्ह होणार. बट त्याचं रिझन काय होतं, मी सांगितलं होतं की ह्याच्यावर आपल्याला क्लोजिंग पाहिजे. ह्याच्यावर जर क्लोजिंग दिली तरच खरोखर बायर जो आहे तो ऍक्टिव्हेट होणार आणि वरच्या साईडचं जे डायरेक्ट पीरियड पर्यंतचं टार्गेट आहे जे आहे ते आपल्याला इथे ओपन करून देणार. या माइंडसेटनी इथे आपण एंट्री करणार होतो. बट यांनी काय क्लोजिंग केली, यांनी क्लोजिंग 2 पॉईंटनी खाली दिली म्हणून आपण इथे एंट्री काही घेतलेली नाहीये. त्यानंतर हे तर डायरेक्टच होतं. इथे तर ज्यांना लॉजिक माहिती असेल ते तर समजत आहे आणि जर तुम्ही इथे जर एंट्री करण्याचा प्रयत्न करत असाल तर इतर 100% तुमची एंट्री चुकलेली आहे, कारण की हे लॉजिक नाहीच आहे, कारण की हा सरळ इथून डायरेक्ट वर आलेला आहे. तर ही एंट्री नव्हती आणि हे मी पूर्ण क्लिअर तुम्हाला करून पण सांगितलं होतं जे पण आपली लाईव्हमध्ये होते त्यांना, की याचं रिझन काय आहे. हा कशावरीने इथे आपली एंट्री बनत नाही, फक्त WRC बघितली किंवा एक स्ट्रॉंग कॅन्डल बघितली म्हणजे आपण एंट्री होणार. हा आपला सेटअप नाही आहे. प्रॉपरली जो सेटअप आहे त्यानुसार आपण इम्प्लिमेंट करणार आहे. तर आपण आधी विचार काय केला होतं की रिव्हर्सलमध्ये यांनी इथे क्लोजिंग दिली नाही, फर्स्ट कॅन्डल जी होती ती इथे होती म्हणून आपण इथे ऍक्टिव्हेट करणार होतो. बट या कॅन्डलनी याच्यावर क्लोजिंग दिली नाही म्हणून आपण एंट्री घेतली नाही. यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक स्ट्रक्चर क्रिएट होऊ देऊ, याला जेव्हा हा असा क्रॉस करणार तेव्हा आपण एंट्री करू. ते मग इथे असो किंवा मग या कॅन्डल नंतर इथे असो, त्यानंतर आपण एंट्री करणार होतो. बट त्यांनी तसं न करता टोटली एका रेंजमध्ये फसवलं. ही रेंज बनली तेव्हा तुम्हाला मी क्लिअर सांगितलं होतं की आता आपण डायरेक्टली ह्याच्यावर बाय करणार आणि याच्या खाली आपण सेल करणार. खालच्या साईडने आपला स्पेस जो होता तो होता ही लेवल आणि ही लेवल आरामात इथून इथपर्यंत जे होतं ते 1:1 आरामात ओपन होतं. इथे खालच्या साईडने पण जर ट्रेड ऍक्टिव्हेट झाला असता
आरामात आपण 1:1 अकॉर्डिंग एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये निघालो असतो, कारण की एसएल जो आहे तो पण कव्हर झाला असता आणि एक्स्ट्रा प्रॉफिट देऊन पण मार्केट आपल्याला 100% गेलं असतं. बट यांनी खाली न देता इथे तुम्ही बघू शकता या लेवलला प्रॉपरली यांनी ब्रेकआउट केला आहे या झोनवर इंगल्फिंग अकॉर्डिंग. ते कसं केलं सांगतो की आधी हा रेंजमध्ये फसलेला होता. ओके, डाऊन ट्रेंड इथेच दिसत होता, कारण की हा फ्रॅक्टल डाऊन साईडनी शिफ्ट होत होता. त्यानंतर काय केलं आणि इथे आणि आधी याला काय केलं, न्यूट्रल केल्यानंतर आपण जनरली डायरेक्टली एंट्री करत नाही, आपण वरच्या साईडने फ्लो निघतोय का किंवा वरच्या साईडने ब्रेकआउट देऊन तो कंटिन्यूस साईन दाखवतोय का ते आपण बघतो. इथे यांनी न्यूट्रल केल्यानंतर इथे बघू शकता की प्रॉपरली इंगल्फिंग अकॉर्डिंग या रेंजचं पूर्ण इथे ब्रेकआउट आहे, या रेंजचं प्रॉपरली ब्रेकआउट आहे. सोबत स्ट्रक्चर कन्फर्मेशनचं साईन पण आहे. का बरं? कारण की इथे इंगल्फिंग आहे. जेवढीच पॉवरफुल WRC आहे तेवढीच पॉवरफुल इंगल्फिंग पण आहे. तर यांनी काय केलं, इंगल्फिंग क्लोजिंग दिली, सोबत वरचं जे स्पेस आहे तो पण क्लिअर केला, कारण की ह्याच्यानंतर तर पूर्ण स्पेस क्लिअर होता आणि फर्स्ट टाइम या रेंजच्या बाहेर हा निघत होता. या बेसिसने जसंच या कॅन्डलने या रेंजच्या वर ब्रेकआउट दिलं, इंगल्फिंगने क्लोजिंग दिली, स्ट्रॉंग कंटिन्यूचं साईन दाखवलं. जसं या कॅन्डलने क्लोजिंग दिली, सेम कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी एंट्री घेतली, सेम कॅन्डलचा लो मी स्टॉप लॉस लावला. टार्गेट जे माझं होतं ते होतं की जो आधी माझा एसएल गेला आहे या झोनवर तो आधी मी न्यूट्रल करणार, त्यानंतर जर वर्स मिळालं तर ते आपलं बोनस राहील. आधी आपल्याला जो डे आहे तो सिक्युअर करायचा आहे, एंड ऑफ द डे आपल्याला प्रॉफिटमध्ये क्लोज करायचं आहे, एवढंच माझ्या माइंडमध्ये होतं. एंट्री घेतली, यांनी थोडंफार मुवमेंट दाखवली, बट हे जसं पाहिजे तसे नव्हती, मी सॅटिस्फाईड इथे नव्हतो, म्हणून ट्रेड मी होल्ड केल्यानंतर जसं यांनी इथे वर मोमेंट केलं, इथे फसला. एक्झॅक्टली सेम मोमेंटम ते हा पुन्हा इथे फसलेला होता. तर इथे एंट्री घेतल्यानंतर तर ट्रेड कंटिन्यू करायचंच आहे, कारण की आपण 100% रूलच फॉलो करतो. डायरेक्टली आपल्याला जिथे वाटलं तिथे आपण करत नाही, जे मार्केट समोर दाखवतं एक्झॅक्टली आपण त्या अकॉर्डिंग बिहेव करून त्याला मॅनेज करतो. इथे बघू शकता की एंट्री केल्यानंतर थोडंफार यांनी मोमेंटम दाखवलं, खाली आला, पुन्हा फसल्यानंतर इथे मल्टिपल फ्रॅक्टर्स आले. मल्टिपल म्हणजे की दोनच आहेत, एक हा आहे आणि एक हा आहे. जेव्हा इथून हा वर निघाला तर पोझिशन अजून प्रॉफिटमध्ये आली. प्रॉफिटमध्ये की ऑलरेडी इथून इथपर्यंत प्रॉफिट दाखवलं, पण इथे जरा खाली घसरली आणि इथून पुन्हा प्रॉफिटमध्ये आली. इथे आता पोझिशन सिक्युअर करायचीच होती. त्याचं रिझन काय, कारण की जर हा फिरला असता तर पुन्हा या लेवलपर्यंत आला असता, इथून खाली आला असता तर या लेवलपर्यंत याचे चान्सेस होते. याला प्रोटेक्ट करायचं होतं. तर त्या बेसिसनी जेव्हा इथे खालीहून हा वर गेला तर जो एसएल मी ऍक्च्युअलमध्ये इथे लावला होता तो मी ट्रेल केला आणि एक्झॅक्टली या लेवलवर लावला. कारण काय की जर खाली आलं तर जास्त पूर्ण जो एसएल आहे तो जाणार नाही, जो मिनिमम टू मिनिमम आहे तो इथे आपण बुक करणार. या माइंडसेटने मी जो एसएल इथे होता तो ट्रेल केला या अकॉर्डिंग, आणि आपला जो ट्रेलिंग कन्सेप्ट आहे तो पण आपल्याला हेच सांगतो. ओके, त्यानंतर इथे फ्रॅक्टल आलेला आहे, बट तुम्हाला माहिती आहे की जसं मी लाईनमध्ये सांगितलं होतं की या फ्रॅक्टलची व्हॅल्यू नाही आहे, तशीच या फ्रॅक्टलची पण व्हॅल्यू नाही, कारण की हा स्टिफ इथे फसलेला आहे. ओके, तर या बेसिसनी याची व्हॅल्यू नव्हती. याची व्हॅल्यू का बरं होती, कारण की नेहमी बोलतो की खालीहून तो वर गेला पाहिजे, त्यांनी पूर्ण कंप्लीट केलं पाहिजे. तर ते इथे क्लॅरिटी नव्हती, जे की होती इथे, म्हणून आपण याला इथे एसएल लावला आणि इथे जेव्हा ट्रेडिंग करण्याचा चान्स आला तर तेव्हा आपण याला इथे उचलून याला इथे लावलं. इथे तुम्ही बघू शकता की इथे खाली आलं, याचा लो जो आहे तो स्पॉटमध्ये इथे ब्रेक केलेला आहे, बट 2-3 पॉईंटनी ऑप्शनमध्ये ब्रेकडाऊन झालेला नव्हता. म्हणजे काय, आपला जो ट्रेलिंग एसएल आहे तो इथे बुक झालेला नव्हता. यांनी इथे स्पॉटमध्ये तर ब्रेकडाऊन दाखवलेला आहे, या लेवलला ब्रेक केलेला आहे, बट ऑप्शनमध्ये यांनी केलेलं नव्हतं. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण 100% एकदा एंट्री केल्यानंतर ज्या पण गोष्टी आहेत त्या आपण ऑप्शनवर मॅनेज करतो. म्हणजे कारण की आपला इमोशन जे असतात ते पूर्ण त्यासोबत सिंक असतात आणि ऑलरेडी प्राइसची मोमेंटम जी असते ती पण सर्व तिकडेच असते. तर त्या बेसिसनी इथे आपलं ब्रेक झालेलं होतं, बट ऑप्शनमध्ये ब्रेक झालेलं नव्हतं. तर आपला जो ट्रेड होता तो कंटिन्यू होता. यांनी पुन्हा वर मोमेंटम थोडंसं दाखवलं, इथे थांबला आणि यानंतर या कॅन्डलमध्ये यांनी एक जॅकपॉट आपल्याला मोमेंटम दाखवली, पूर्ण रेंज काढली आणि ऑलमोस्ट जॅकपॉट मोमेंटम देऊन यांनी स्ट्रॉंग जी आहे ती क्लोजिंग इथे दिली. तर जशी या कॅन्डलनी वर क्लोजिंग दिली तर ओव्हरऑल मी आधीचा एसएल आणि ह्याचं सगळं कव्हर करून मी जबरदस्त एक चांगल्या प्रॉफिटमध्ये आलेलो होतो. इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स पण एक आला, कारण की डॉमिनेट कॅन्डल तर ट्रेलिंग करावं लागेल. तर जो एसएल होता तो इथून उचलून मी इथे लावला. त्यानंतर पुन्हा एक चांगली मोमेंटम आली, सेम कॅन्डल तशीच बनली, ह्याच्यामध्ये पण स्ट्रेंथ होता, कॅन्डलने परफॉर्म पण जबरदस्त केलं आणि प्रीमियम पण हायर साईडनी जबरदस्त वाढले. तर ह्याच्या क्लोजिंगवर मी जो एसएल इथे लावला होता, जो टाईट ट्रेल केला आणि इथे लावला. त्यानंतर तर मार्केट स्लोली वर गेलेलं आहे आणि आता जे क्लोजिंग दिली आहे ते पण ऑलमोस्ट डे हायवरच आहे. ह्याच्यानंतर तर ट्रेलिंगचा चान्स नव्हताच, म्हणजे काय प्रॉपर जसे फ्रॅक्टल यायला पाहिजे तसे पण नव्हते आणि कॅन्डल डॉमिनेट पण त्या लेवलवर नव्हती आणि मार्केट क्लोज व्हायला 5 मिनिटाच्या फक्त 4-5 कॅन्डल पेंडिंग होत्या. तर विचार केला की जर मार्केटने जास्त फ्लक्च्युएशन दाखवलं तर ऑलरेडी जो ट्रेलिंग करणं आपलं सुरू आहे त्याच्या मॉडिफायवर मी ऑलरेडी होतो. जर थोडंफार दाखवलं तर डायरेक्ट मार्केटमध्ये त्याला मी बुक करून घेतलं असतं, बट त्यांनी तसं केलं नाही, कारण की ही कॅन्डल आल्यानंतर मार्केटमध्ये जी प्रीमियमची प्राइस होती ते ऑलरेडी होल्ड करताना दिसत होती, स्ट्रेंथ त्याच्यामध्ये होता, म्हणून त्याला मी प्रॉपरली कॅरी केलं या लेवलपर्यंत. मग जसंच मार्केट क्लोज व्हायला 1 मिनिट पेंडिंग होता तर या ट्रेडला मी क्लोज केलं आणि जेवढं प्रॉफिट मिळत होतं ते घेऊन मी बाहेर निघालो. तर जबरदस्त वेनी याला आपण सेकंड ट्रेड जो आहे
तो आपण एक्झिक्यूट केला आहे आणि प्रॉपर स्ट्रॉंग माइंडसेटने त्याला आपण मॅनेज केला आहे. आज माझे पण इमोशन ट्रिगर झाले, वाटत होतं की यांनी इथे असं केलेलं आहे तर पुन्हा इथे करणार. बट तुम्हाला मी लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं की एकदा आपण जेव्हा ट्रेड घेतो तर आपल्याला काय वाटतं, ह्याला नेहमी बाजूला ठेवलं पाहिजे आणि जे समोर मार्केट दाखवते एक्झॅक्टली तसं केलं पाहिजे. हा नेहमी घाबरवणार. इथे या लेवलवर जेव्हा हा पोहोचला होता ना, तर ऑलमोस्ट मी सांगतो की 2-3 पॉईंटनी यांनी फक्त एसएल प्रोटेक्ट ठेवला आणि तिथून रिव्हर्स फिरून यांनी जॅकपॉट दिलं. इथे जे घाबरून जे बाहेर निघाले असतील 100% त्यांनी या लेवलवर रिग्रेट केलं असेल. भरपूर जणांचे मी स्क्रीनशॉट बघितले, भरपूर जणांनी प्रॉफिट गेलेलं आहे आणि एक्झॅक्टली जसं आपण इम्प्लिमेंट करतो तसंच केलेलं आहे. कोणी इथे केला बट इथे ते बाहेर निघाले, त्यानंतर इथे पुन्हा घेतला आणि मग हे कॅप्चर केलं आहे. तर मल्टिपल ट्रेड्स झाले. बट गोल हा आहे की एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये असलो पाहिजे, जे की आज निफ्टीने मोमेंटम केली आणि प्रॉपरली आपण जो आहे तो ट्रेड घेऊन त्याला एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये काढलेला आहे. तर सिंपल ट्रेड होते दोन्ही पण आणि दोन्ही ट्रेडच्या मागे लॉजिक होते, परफेक्टली लॉजिक होते. प्रत्येक गोष्ट मी लाईव्हमध्ये जेवढे पण पार्टिसिपेट आहे तेवढ्या सर्वांना क्लिअर केलं होतं आणि ज्यांचं पण मिस झालं इथे पण त्यांना क्लिअर झालं असेल. एक रिकॅप करून देतो मी तुम्हाला. इथे काय होतं की पहिला ट्रेड इथे जो आहे तो आपण घेतला नाही. त्याचं रिझन काय, कारण की इथे स्पेस नव्हता. प्रॉपर तिथेच जाऊन त्यांनी क्लोजिंग दिली होती, तर इथे क्लॅरिटी नव्हती या कॅनलमध्ये. ओके, मग याच्या फेलियरवर, ब्रेकआउट फेलियरवर आपण रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट केला, जो की या कॅनलमध्ये होता. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस, इथे आपण या लेवलपर्यंतचं टार्गेट ठेवलेलं होतं. पण यांनी इथे 1:1 टार्गेट देऊन हा रिव्हर्स फिरला. इथे लावला जो ट्रेलिंग आहे, जो एसएल होता आपला, तो इथे आपला बुक झाला. त्यानंतर मार्केट रेंजमध्ये थांबलं. त्यानंतर मी तुम्हाला एक क्लिअर कट रेंज काढून दिली होती की याच्यावर बाय आणि याच्या खाली सेल. तर तो कंटिन्यूच्या साईनवर रेंजच्या बाहेर जी एंट्री दिली आहे ती आहे या कॅनलमध्ये. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस होता. त्यानंतर यांनी मोमेंटम दाखवलं. इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स आला फर्स्ट टाइम इथे. ओके, या फ्रॅक्टलचं व्हॅल्यू नाही आहे. त्यानंतर इथे यांनी आपला जो ट्रेलिंग आहे तो 2 पॉईंटनी इथे वाचवला. त्यानंतर जॅकपॉट देऊन इथे आपण बुक केला आहे. तर एकदम टेक्स्टबुक एंट्री होती, जे एक्झॅक्टली तुम्हाला शिकवलेलं आहे, एक्झॅक्टली त्या अकॉर्डिंगच होती आणि प्रॉपरली त्याला मॅनेज केलं आहे. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टर समजलं असेल की एक्झॅक्टली सेटअप अकॉर्डिंग इंडेक्सवर कशी एंट्री होती. यालाच आपण प्रॉपरली ऑप्शन चार्टर समजून घेऊ की एक्झॅक्टली तिथे आपल्याला किती पॉईंट दिले, किती पर्सेंटने आपण गेन केलं आणि तिथे फ्लक्च्युएशन काय जे होतं प्रीमियमचं ते पण आपण तिथे क्लिअर करून घेऊ. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शनचं चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की इथे लावलेला आहे मी निफ्टीचा इंडेक्स आणि या साईडने जो लावलेला आहे तो आहे 25,500चा पी. तुम्हाला इथे माहिती आहे की आपण प्युअरली इथे जे चॅलेंज चालवतोय ते चालवतोय ऑप्शन बाईंगचे आणि आपण पहिला जो ट्रेड घेतलेला होता तो होता डाऊन साईडनी. तर आपण इथे काय बाय केला होता, तो केला होता पी. ओके, तर ती जी कॅन्डल होती ती कॅन्डल होती ही कॅन्डल स्पॉटमधली. तर ती सेम जी कॅन्डल होती ऑप्शनमधली ती कोणती होती, ती होती ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड घेतला. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो आपण स्टॉप लॉस लावला. इथून इथपर्यंत त्यांनी ऑलमोस्ट 1:1 कंप्लीट केलेलं होतं, पण इथे रिव्हर्स झाला आणि इथे लावला जो आपला जो स्टॉप लॉस आहे तो आपला इथे बुक झाला. तर पॉईंट वाईज यांनी किती मोमेंटम केला किंवा कसं दिलं ते आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. तर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपली एंट्री होती. सेम कॅन्डलचा लो जो होता 16 पॉईंटचा, 17 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस होता. यांनी मोमेंटम जे दिलं ऑलमोस्ट तेवढंच यांनी मोमेंटम दिलं आहे, 16-17 पॉईंटच्या जवळपास. 1-2 पॉईंटनी कमी झाले असेल, बट रिव्हर्स आल्यानंतर आपला इथे जो आहे 16-17 पॉईंटचा आपला इथे स्टॉप लॉस झालेला आहे. तर हा जो होता सिंपल पहिला ट्रेड. ओके, 17 पॉईंटच्या जवळपास आपण स्टॉप लॉस बुक केला. त्यानंतर दुसरा जो ट्रेड होता तो होता आपला इथे या कॅन्डलमध्ये सी साईडनी, वरच्या साईडनी. तर इथे जो आपण बाय केला होता तो होता 25,550चा सी. तर इथे मी तो 25,550चा सी लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे 25,550चा सी मी लावलेला आहे. ओके, इथे बघू शकता की इथे तुमच्यासमोर चार्ट लागलेला आहे आता या साईडनी 25,550चा सी. ओके, कारण की आपला ट्रेड जो होता तो अपसाईडने होता. तर इथे आपली एंट्री बनणार, इथे आपला स्टॉप लॉस लावणार. तर ती सेम कॅन्डल 25,550च्या सी मध्ये होती, ती होती ही कॅन्डल. इथे प्रॉपरली या रेंजच्या बाहेर पण हा होता, क्लॅरिटी पण होती. सेम जशी इंगल्फिंग इथे बनली, सेम इंगल्फिंग तशीच इथे होती. क्लोजिंग पण याची स्ट्रॉंग होती आणि वरच्या साईडचे टार्गेट होते ते आपले ओपन होते. ओके, आधी इथे एंट्री होती, इथे स्टॉप लॉस होता. ओके, आणि मोमेंटम दाखवलं, खाली आलं, इथून वर गेलं. तरी मी सांगितलं की इथे चान्स मिळाला होता ट्रेलिंग करायचा, तर तो ट्रेलिंग आधी मी इथे केला. या फ्रॅक्टलची व्हॅल्यू नाहीच आहे कारण की इथे मार्केट फसलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथून मार्केट खाली आलं, बट ह्याचा जो स्टॉप लॉस आहे तो ब्रेक केलेला नाही आहे. याला प्रोटेक्ट केला आणि इथून वर गेलं. नेहमी मी ओरडून सांगितलेलं आहे लाईव्हमध्ये की जेव्हा पण प्रीमियममध्ये स्ट्रेंथ असते तेव्हा ऑटोमॅटिकली ऑप्शन बायर हा पैसा बनवतो आणि ते इथे आज प्रूफ केलेलं आहे. आपण हे नेहमी रोज डिस्कस करत राहतो आणि ते सेम इथे पिक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण इथे बघू शकता की इथे जेव्हा मी ट्रेल केलं तर इथे या लेवलवर या कॅन्डलनी ह्याचा लो ब्रेक केला आहे, बट याचा लो इथे ब्रेक झालेला नाही आहे. कारण काय की इथे जो माझा ट्रेलिंग होता तो होता 81 पॉईंटचा, 81चा. इथे बघू शकता तुम्ही प्रॉपरली ह्याचा लो वर बघू शकता की 81.75चा इथे स्टॉप लॉस होता.
ओके, तर आपण 81.75चा जर स्टॉप लॉस आहे तर आपण कितीचा लावणार, राऊंड नंबर 81चा. आता यांनी या कॅन्डलनी लो कितीचा लावला, 83.45चा, म्हणजे ऑलमोस्ट 2-3 पॉईंटने यांनी आपला स्टॉप लॉस वाचवला, त्याला प्रोटेक्ट केलं, त्या लेवलला प्रोटेक्ट केला आणि तिथून डायरेक्टली हा जॅकपॉट दिलेला आहे. तर इथे आधी आपण याला पण काउंट करून घेऊ की एक्झॅक्टली कितीचा होता. इथे आधी या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली होती, तर याचा स्टॉप लॉस जो होता तो होता आधी 14-15 पॉईंटचा. त्यानंतर यांनी वर जे मोमेंटम दिलं ते होतं 15-16 पॉईंटचं ऑलमोस्ट. बट हा माझं एक्सपेक्टेशन होतं की इथून जर हा वर निघाला तर एक जॅकपॉट जाऊ शकतो, कारण काय की ज्या अकॉर्डिंग स्पॉट मुवमेंट करत होता तेवढं प्रीमियम मुवमेंट करत नव्हता. एकदा जर स्पॉट चालायला स्टार्ट झाला असता तर ऑटोमॅटिकली प्रीमियम फ्लाय होतात, त्या माणसाने याला मी होल्ड केलं. त्यानंतर इथून जेव्हा हा खाली आला आणि इथून जेव्हा वर गेला तर इथे जे मोमेंटम झालेलं आहे टोटल तुम्ही बघू शकता, या लेवलपासून तर या लेवलपर्यंत ते झालेलं आहे ऑलमोस्ट 90 पॉईंटचं. ऑलमोस्ट 100%चं रिटर्न यांनी केलेलं आहे, कॅपिटल डायरेक्ट दुप्पट केलं आहे. तर आजचा जो आपला ट्रेड आहे तो जॅकपॉट झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की 100% यांनी मोमेंटम देऊन आपलं जे एंडिंग आहे ते इथे क्लोज केलेलं आहे. ओके, सिंपल होता. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस, हा वर जाऊन खाली आला तर इथे आपण याला ट्रेल केलं. त्यानंतर ट्रेल केल्यानंतर हा खाली आला, इथून जे निघाला त्यानंतर खाली थांबलाच नाही, डायरेक्ट इथे जे यांनी क्लोजिंग दिली तर आपण इथे यायला मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिटात जी आहे ते आपण याला इथे बुक करून घेतलेला आहे. तर एकदम जबरदस्त टेक्स्टबुक एंट्री होती. गोल जो असतो आपला की एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये राहिलो पाहिजे आणि एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्येच क्लोज केलं पाहिजे, ते आपण इथे केलेलं आहे. होप करतो की ज्यांनी कोणी पण व्हिडिओ बघून लर्निंग केली असेल किंवा आपण जे रोज शिकतो ते बघून प्रॉपरली त्याला इम्प्लिमेंट करून जर एक्झिक्यूट केलं असेल तर एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच असाल. ज्यांचे पण स्क्रीनशॉट आले त्यांना मी प्रॉपरली रिप्लाय दिला आहे, सपोर्टिव्ह मी दिला आहे, जेवढं बघितलं तेवढं क्लिअर केलेलं आहे. कोणी इथे पण एंट्री घेतली, कोणी इथे पण एंट्री घेतली आणि कोणी इथे पण एंट्री घेतली. तर इथे तर नव्हतीच, कारण की हा सरळ सरळ जात होता, कारण की इथून आला आणि हा वर डायरेक्ट निघाला. पण इथे स्ट्रक्चर कन्फर्मेशन होतं म्हणून इथे एंट्री होती. तर हे पण कोणाचा डाऊट असेल का इथे का बरं नाही, तर ते पण इथे मी केलेलं आहे. इथे तर ऑलरेडी आपण लाईव्हमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्याच होता. हा पण सेम सिनेरिओ येणार. ओके, बट ज्यांनी इथे एंट्री घेतली असेल त्यांचं व्यवस्थित होतं, प्रॉपर सेटअपमध्येच होता हा. त्याचं रिझन काय, कारण की भरपूर जण हा प्रॉब्लेम होऊ शकतो की पीडीएच वर आहे, बट पीडीएचचं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना मी क्लिअर करून देतो की इथे बघू शकता तुम्ही की ही जी जिथनं हा रिव्हर्स आला इथे मी हॉरिझॉन्टल लाईन मार्क करतो. ओके, आता इथे बघू शकता की जेव्हा प्राइस इथे ओपन झाली, वर गेली, खाली आली, फर्स्ट झालं, मग पुन्हा आली, मग पुन्हा आली. ओके, तर या लेवलला हा क्रॉस केलेला नव्हता, तर ह्याची व्हॅल्यू राहत नाही. यानंतर डायरेक्टली जो स्पेस आहे तो क्लिअर आहे हा पूर्ण गॅप फिलिंगसाठी. तर ह्या बेसिसनी आपण व्हॅल्यू याला देणार नाही, आता डायरेक्टली याला देणार, कारण की 1, 2, 3 टाइम्स ऑलमोस्ट ह्या लेवलला हे झालेलं होतं. तर ह्याच्यावर निघणार तर डायरेक्ट एंट्री होणार, हा सिंपल होता. तर इथे हे जी एंट्री घेतलेली आहे आणि मॅक्झिमम जणांनी इथेच एंट्री घेतली होती आणि तो परफेक्टली वर्क केला आहे. तुम्हाला जेवढं तुम्ही एसएल केला त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट टार्गेट हा देऊन गेलेला आहे. बट मी काय सायकोलॉजीने केलं, माझं थोडं आधी झालं, त्याचं रिझन काय आहे ते सांगितलेलं आहे आणि प्रत्येक जण आपल्या एक्सपर्टीज अकॉर्डिंगच इथे एंट्री करणार आहे किंवा मग त्याला मॅनेज करणार आहे. जेवढं आपल्याला समजलेलं आहे, जेवढं आपण लर्निंग केलेलं आहे किंवा प्रॅक्टिस केली आहे त्यानुसारच आपण प्रॉफिट कमवणार आहे, हे मी इथे रोज तुम्हाला क्लिअर करतो. तर आज पण तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल की एक्झॅक्टली पहिल्या ट्रेडचं सायकोलॉजी काय होती, त्याला कसं मॅनेज केलं, दुसऱ्या ट्रेडची सायकोलॉजी काय होती, त्याला कसं मॅनेज केलं, ए टू झेड क्लॅरिटी तुम्हाला इथे आलेली असेल. तर इथे निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शनच्या चार्टवर दोघांवर पण तुम्हाला क्लॅरिटी आलेली असेल. यालाच मी प्रॉपरली तुम्हाला पुन्हा ऑर्डर बुकवर घेऊन जातो. तिथे पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो की कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झाला, कोणत्या टायमिंगला त्याला आपण बुक केला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे बघू शकता तुम्ही की इथे ऑर्डर बुक लावलेला आहे तुमच्यासमोर. इथे पहिला जो ट्रेड होता जो की होता पुट साईडनी, तो आपला एक्झिक्यूट झालेला होता 9:45. तिथे मी निफ्टीचा पुट बाय केलेला होता जो की होता 25,500चा पुट. तो बाय झालेला होता एक्झॅक्टली 100 रुपयामध्ये, 100, 101 तुम्ही इथे समजू शकता. ओके, त्यानंतर लगेचच 2 कॅन्डल थांबून याचा जो स्टॉप लॉस आहे तो इथे आपला ट्रिगर झालेला होता एक्झॅक्टली 9:58. 25,500चा पी जो की आपला एसएल गेला आहे 83 मध्ये, 83 रुपीजमध्ये, ऑलमोस्ट 16 पॉईंटच्या जवळपास. त्यानंतर लगेचच रिव्हर्सलमध्येच, म्हणजे की ज्या फ्लोमध्ये मार्केट आधी होतं अपसाईडनी त्या डायरेक्शनमध्ये आपण कॉल बाय केला होता जो की आपला सेकंड ट्रेड होता. तो आपण एक्झिक्यूट केला आहे 12:20 जवळपास. तिथे मी निफ्टीचा 25,550चा सी बाय केला जो की झाला होता 90 रुपयामध्ये आणि याला प्रॉपरली ट्रेल करत 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 जे आपण वर नेऊन बुक केलं आहे एक्झॅक्ट टॉपवर जे बुक झालेलं आहे एक्झॅक्टली मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधी 3:29 25,550चा सी जो की बुक झालेला आहे 179 मध्ये, 179 मध्ये. तर ऑलमोस्ट इथे आपण 90 पॉईंटच्या जवळपास इथे आपण बुक केलं आहे. ऑलमोस्ट 100% आपण इथे गेन केला आहे. तर दोन्ही याचं क्लॅरिटी झाली असेल. आधी जो आपला स्टॉप लॉस गेला तो होता फक्त 16 पॉईंटचा. त्यानंतर आपण प्रॉफिट बुक केलं जे की होतं 90 पॉईंटचं, ऑलमोस्ट 100%च्या वर. तर यालाच म्हणतात जॅकपॉट. जे शिकलेलं आहे त्याला जर 100% फॉलो करणार तर एक्झॅक्टली रिझल्ट काय राहतात हे तुमच्या समोर आहे. फक्त
माइंड शांत ठेवून आधी काय झालं, आधी कशा पद्धतीने मार्केट मुवमेंट केलं, मार्केट स्लो झालं, हे झालं, ते झालं, ह्या गोष्टी माइंडमध्ये न आणता जे शिकवलेलं आहे त्याला प्रॉपरली रोबोटिक वेनी जर तुम्ही इम्प्लिमेंट करणार तर रिझल्ट 100% कशा पद्धतीने येतात हे तुम्हाला मी इथे क्लिअर केलं आहे. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो, पॉसिबल होतं, 100% तेव्हा मी व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासमोर आणतो की तुम्हाला काहीतरी शिकता येईल, काही त्यामध्ये इम्प्लिमेंट करून ग्रो करता येईल. तर होप करतो आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काही क्लॅरिटी आलेली असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये बसून लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, तुमची प्रॉफिटेबल जर्नी लवकरात लवकर स्टार्ट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता. लाईव्ह मार्केटमध्ये बसून तुमची लाईव्ह मध्ये लर्निंग जी आहे ती कंटिन्यू करू शकता. त्याचसोबत डिस्क्रिप्शनमध्ये पण पूर्ण डिटेल दिलेली आहे, त्यामध्ये पण जाऊ शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. आणि रोज जे मी हे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. आणि अजून पण काही क्वेरी असेल, काही प्रश्न असतील, उत्तर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे. तुमची क्वेरी, तुमचे प्रश्न तिथे तुम्ही टाकू शकता. 100% आम्ही त्याच्यावर रिप्लाय करू. तर आजच्या अपडेट व्हिडिओ आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.